बघू शकता लहानसं बीळ आणि त्यात मुंग्या होत्या त्यामुळे इथं होता हा साप. नाहीतर बिळामध्ये साप शक्यतो सापडत नाहीत. धामण साप आहे पण शाळा आहे त्यामुळे भीतीचं वातावरण जास्तच होतं लक्षात घ्या. खरं तर मुलांच्यापेक्षाही शिक्षक घाबरतात त्यामुळे ते गडबड करायला लागतात. अशा उड्या घालतो म्हणजे हा धामण आहे. याच्यापासून काहीच धोका नाही आहे पण एक मानसिक आहे लक्षात घ्या. मग पालक पण त्याचा इश्यू करतील आपल्या शाळेत मुलांच्या शाळेत साप आला आहे म्हटल्यानंतर त्यामुळे घाबरावं लागतं. खरं तर हा बाहेर होता 15 मिनटात आलो होलमध्ये तरी गेला लक्षात घ्या. नाही तर हा पळून गेला तर सापडलाही नसता कारण सर्वात वेगवान साप आहे. सदाशिवनगर परिसरात मी आहे आणि अलगद मी व्हिडिओ चालू केला त्याच्या 1 मिनटा हा साप आला लक्षात घ्या. म्हणजे तिथं मुंग्याही होत्या त्याहीसाठी मला वाटलं की हा साप लवकर येईल असं. आणि धामण आहे थोडासा डार्क वाटेल कारण तो काट टाकताना असे वाटतात आणि पाणी घातल्यामुळे तो लगेच बाहेर आला. साधारण 2 वर्ष वयाचा हा साप आहे. शक्यतो असं थांबत नाही पण सापाची ही मधली जागा तुम्ही अटॅक करतोय बघा. मधली जागा नागासारखी वाटते. शेपूट मात्र तुम्ही बघू शकता आणि सापांना असं बघून आपण बघायला जरी म्हणजे भीतीमुळे आपल्याला होत नसेल पण रचना सापाची आहे त्याच्याबरोबर हालचाल आणि वेगवान साप असेल त्याच्यामुळे ओळखू शकतो. सापांना ओळखणं गरजेचं आहे. ह्या सापापासून धोकाच नाही असं तुम्हाला कळलं तर तुम्ही सापाला घाबरणारच नाही लक्षात घ्या. या सापापासून काही धोका नाही आहे. धामण आहे बिनविषारी असतोय उंदीर खातोय आणि तुम्ही म्हणजे आपल्याजवळ असला की विषारी सापाची शक्यता कमी होते त्यामुळे याच्यापासून घाबरायची गरज नाही आहे. हे माहिती करून मात्र घेणं मात्र गरजेचं आहे.